5 वर्षात तब्बल 1 कोटी तरुणांना रोजगाराची संधी, दरमहा 5,000 रुपयांचं स्टायपेंड आणि देशातल्या 500 बड्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव. जुलै 2024 मध्ये केंद्र सरकारने ही मोठी आणि स्वप्नवत घोषणा केली होती. परंतु 2 वर्षांनंतर आज या योजनेचं काय झालं? 1 कोटींचं आश्वासन देणाऱ्या सरकारने 2 वर्षात किती तरुणांना इंटर्नशिप दिली माहितीये? फक्त 26,000. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 26,000. बाकीचे लाखो करोडो तरुण आज कुठे आहेत? कागदावरच्या या गुलाबी योजनांमुळे देशातल्या बेरोजगार तरुणांची ही निव्वळ थट्टा सुरू आहे का? कुठे गेला 1 कोटी तरुणांचा रोजगार? आज याच योजनेची काळी बाजू आणि सत्य आकडेवारी आपण उघडी करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा तरुणांचा असंतोष समोर आला, तेव्हा केंद्रातील मोदी सरकारने घाईघाईत एक मोठं पॅकेज जाहीर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै 2024च्या बजेटमध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची घोषणा केली. योजनेचं स्वरूप खूप आकर्षित करणारं होतं. देशातल्या 500 बड्या कंपन्यांमध्ये 12 महिन्यांची इंटर्नशिप, दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड, ज्यातील 4500 रुपये केंद्र सरकार आणि 500 रुपये कंपनी देणार होती. तरुणांना कामाचा थेट अनुभव आणि करिअरला नवी दिशा मिळवून देण्याचा हा दावा होता. योजनेचा उद्देश कागदावर तरी खूप आकर्षक होता, परंतु जेव्हा ही योजना प्रत्यक्षात जमिनीवर उतरली, तेव्हा या योजनेचा फुसका भार उडाला. आता संसदेत स्वतः सरकारने दिलेली अधिकृत आकडेवारी पाहूया. पहिल्या फेरीत फक्त 8,000 तरुणांना इंटर्नशिप, दुसऱ्या फेरीत फक्त 7,000 तरुणांना इंटर्नशिप, त्यानंतर तिसऱ्या फेरीत 11,000 तरुणांना इंटर्नशिप. म्हणजे 2 वर्षात सरकारने फक्त 26,000 तरुणांना इंटर्नशिप दिली. ज्या सरकारचं 2 वर्षांचं उद्दिष्ट 30 लाख इंटर्न्स देण्याचं होतं, त्या सरकारने आपल्या उद्दिष्टाचा 1% काम सुद्धा केलेलं नाही. आता विचार करा, 5 वर्षात 1 कोटी म्हणजे दरवर्षी 20 लाख इंटर्न्स देणं गरजेचं होतं. उरलेल्या 3 वर्षात सरकारने 99 लाखांपेक्षा जास्त तरुणांना कशी इंटर्नशिप देणार? त्या 500 कंपन्यांची एकूण कर्मचारी संख्या 70 ते 84 लाखांच्या दरम्यान आहे. त्या कंपन्या दरवर्षी 15-20 लाख नवीन इंटर्न्सना सामावून घेऊ शकतात का? ही योजना जाहीर करताना सरकारने कसलाही अभ्यास केला नव्हता. योजना का फ्लॉप झाली? कारण या योजनेचे नियम जमिनी वास्तवापासून पूर्णपणे तुटलेले होते. ठिकाणाची अडचण, मोठ्या कंपन्यांचे ऑफिस मेट्रो शहरांमध्ये, ग्रामीण किंवा छोट्या शहरातल्या तरुणांना घराजवळ इंटर्नशिप हवी होती. कमी प्रतिसाद, अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी अर्ज आल्यामुळे निवडीचा आकडा आणखी घसरला. आता आपली अब्रू वाचवण्यासाठी सरकारने घाईघाईत योजनेचे नियम बदलले. स्टायपेंड 5,000वरून 9,000 रुपये केला आणि लहान कंपन्यांना यात समाविष्ट केलं. परंतु प्रश्न हाच उरतो, आधी अभ्यास न करता फक्त निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि नंतर योजना कागदावरच ठेवायच्या? हा कसला कारभार? उरलेल्या 3 वर्षात हे 1 कोटीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी योजनेचा वेग 400 पटीने वाढवावा लागणार आहे, जे अशक्यप्राय दिसतंय. निवडणुकीपूर्वी मोठ्या घोषणा करायच्या, कागदावर गुलाबी चित्र रंगवायचं आणि प्रत्यक्षात तरुणांच्या हाताला काहीच न देता त्यांना वाऱ्यावर सोडायचं. यालाच का विकास म्हणायचं? पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या या आकडेवारीबद्दल आणि सरकारच्या या कारभाराबद्दल तुमचं काय मत आहे? सरकार खरोखरच रोजगाराबाबत गंभीर आहे या फक्त घोषणाच राहतील? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.